तिकीटाचं पंप आहे का? तिकीट मिळत नाही. उशिरा गेलं म्हणजे आपल्याला समोर बसायला लागेल असं वर तोंड करून. तू लास्ट टाइम कुठला पिक्चर बघितली होतीस आठवते? 15-20 वर्ष झाले असेल तुला पिक्चर बघून. कुठलं? कभी खुशी कभी गम. आता पहिल्यांदाच चालले. पहिल्यांदा ना बघा 20 वर्षानंतर पहिल्यांदा मग. 20 वर्षानंतर पहिल्यांदा चालले. असू दे. तारीख काय झालं? कायच काय आल्यावर पुढचं जिल्हा बघा A5T A8 चौघांचा आहे. थांब अजून हे 2 येणार येऊ देत मग. थांबतो 10 बघा घ्या आपल्याला सुरुवात. हां तो बस तू तिकीट काढा बसणार का? सोडा बघतेस कुठं आल्या ती तिकीट बघायला नको. लेडीज 2 आहेत. दोघं येणार ना. 2 जण आहेत. लेडीज गॉगल काढायला लागते पिक्चर दिसणार नाही. मग चालत जायचं. वयस्कर माणसाने कसे व्हायचं? वयस्कर माणसं घरात बघायचं पिक्चर. इथंच आहे वाटतं. हे बसला ती त्याला बघ. खैनी खाणार आला. खैनी खाणार आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुःखरी ते कमावणारे एकटेच आहे. तरी समजत नाही एकटं आहेत काय होईल या कट केले बघ. ते सीन दाखवलं बघ शेवटचं. अजून 5 मिनिटात सीन होतं म्हणजे 3रा भाग येणार आहे दाखवणार. काश्मीर महाराजांनी येणार असं कट केलं बघा. आम्हाला दाखवून मिराज अमरमध्ये काश्मीर महाजनचा सीन सेट केला. काश्मीर महाजनला मेल केलं पाहिजे. आता थिएटरचं नाव सांगतो. अमर थिएटर आहे बघा मिरजेतलं. 10 रुपयाचा सीन कट केला आमचा. शेवटचं 10 रुपयेच कट केलं बघा आमचं सीन. शेवटचं सीन दाखवून येतं मस्त. हँडसम बॉय शेवटचा येणार होता कोट बीट घालून आणि कट केलं बघ. लय राग आला होता. थिएटरला येत नाही परत. अमर टाकीज मिरज. तर चांगला काय कसा वाटला पिक्चर? छान वाटला पिक्चर. चांगला आहे का? चांगला आहे. तर चांगला पिक्चर पिक्चर मस्त पिक्चर आहे की सांगा झालं की माहीत झालं की. आणि काय नुसतं तिथं चिप्स मिळत होतं ते एक त्रास झाला. नुसतं चिप्स मिळत होतं त्यामुळे सगळं खारखोर पोहराप्रमाण सगळं खारखोर तेच आवाज जास्त. 2 प्रकारची माणसं असतात. एक स्वामींना मानणारी आणि स्वामींना न मानणारी. स्वामींना न मानणारी हे काय पिक्चरात चुका काढणार 100%. स्नेहल तरडे यांनी एवढं वर्ष आपल्या आतमध्ये ठेवलेलं ॲक्टिंग असं एकदम बाहेर काढलेलं आहे ह्या पिक्चरमध्ये. पूर्ण पिक्चरात 1 नंबर ॲक्टिंग केलेलं आहे त्यांनी. तर पिक्चरमधला मेन कॅरेक्टर नास्तिक दाखवलं आहे. म्हणजे देवाला रोज शिवा घालणार हे करणार ते. आणि त्यालाच दर्शन देतोय स्वामी समर्थ महाराज. आणि जे रोज देवधर्म करतात त्यांची आरती करताना दाखवलेलं आहे. त्यांना 2 नंबर धंदा करणारं व्यसनी नालायक दाखवलेला आहे. म्हणजे प्रवीण तरडे यांना असं दाखवायचं आहे की जे रोज देवधर्म करतात म्हणजे अतिदेवधर्म करतात तेच नालायक असतात. बरोबर बोलले आहेत. पण शेवटचं सीन दाखवले 10 रुपयाचं मस्त.